तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनिल कोळेकर ॲग्रो एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मित्र आजचा टॉपिक आहे गहू खत नियोजन. तर बरेच शेतकरी गव्हाच्या खताच्या नियोजनामध्ये बऱ्याचशा चुका करतात, जे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे खताचं नियोजन करायला पाहिजे, तर ते त्याच्यामध्ये टाकण्यामध्ये चूक करतात. जसं की युरियाचं प्रमाण. बरेच शेतकरी युरियाचं प्रमाण सुरुवातीला वापरतात, पण शेतकरी बंधूंनो तसं नका करू. सुरुवातीच्या काळामध्ये पेरणीच्या टायमिंगला एकतर एकरी 10-26-26 एक बॅग किंवा TSP एक बॅग किंवा 20-20-0-13 एक बॅग, त्याच्यासोबत तुम्ही सल्फर 10 किलो तसेच झाईम 10 किलो मध्ये एक बॅग या पद्धतीने पहिला डोस दिला पाहिजे. याच्यामध्ये युरियाचं प्रमाण द्यायची गरज नाही, कारण युरियाचं प्रमाण हे गव्हाला 20 ते 25 दिवसानंतर खरं गरजेचं आहे की त्यावेळेस आपण त्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. की त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण दुसरा डोस जो देणार आहे 20 ते 25 दिवसानंतर, त्याच्यामध्ये 10-26-26 एक बॅग, युरिया एक बॅग आणि सोबत झिंक सल्फेट 10 किलो अशा पद्धतीने आपण दिलं पाहिजे. आणि शेतकरी बंधूंनो, एवढ्यावरच न थांबता आपण जो तिसरा डोस देणार आहे 40 ते 45 दिवसानंतर, यावेळेस युरिया अर्धी बॅग आणि 10-26-26 अर्धी बॅग या प्रमाणामध्ये आपण गव्हाचा डोस दिला पाहिजे, जेणेकरून आपल्याला 25 ते 30% उत्पादनामध्ये वाढ होते. आणि या सांगितलेल्या डोस प्रमाणे जर आपण शिफारस केल्यानुसार डोस जर घेतला, तर आपलं खत नियोजन व्यवस्थित होते आणि आपल्या ज्या पारंपरिक उत्पादनामध्ये 30% पर्यंत ग्रोथ आपल्याला दिसून येईल. धन्यवाद.